9 मे 2026 अ टॅक्सी ड्रायव्हर असे नाव बघितलं. चांगलं आहे. अ टॅक्सी ड्रायव्हर म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर्स कोरियामधले. कोरियन मूव्ही आहे. कोरियामधले टॅक्सी ड्रायव्हर्समध्ये कशी युनिटी आहे आणि कसं त्यांनी अपरायझिंगमध्ये हेल्प केलं त्याच्याबद्दल स्टोरी आहे. थोडक्यात कोरियामधल्या एका सिटीमध्ये अननेसेसरी या मिलिटरीचं हे चाललं असतं, म्हणजे दडपशाही किंवा त्यांच्यावर उगीचच काही गोष्टी लादणं. तर यूथ त्याच्या अगेन्स्टमध्ये आंदोलनं करत असते आणि मोर्चे काढत असते. तर त्यांना पांगवण्यापेक्षा त्यांच्यावर अश्रुधुराचा वापर, लाठांचा वापर आणि नंतर तर गोळ्यांचा वापर, सरळ शॉट डेड म्हणजे हा प्रकार चालला असतो. तर हे जेव्हा फॉरेन कंट्रीजमध्ये पण कळतं, तर जर्मनमधून एक रिपोर्टर जपानमध्ये येतो आणि जपानमधून म्हणजे जपानमध्ये येतो असं प्रीच वगैरे म्हणून, कारण तसं रिपोर्टरला ते अलाउड नसतं. आणि मग जपानमधून तो कोरियामध्ये येतो आणि मग तिथे तो इन्क्वायरी करतो की कोणी असा टॅक्सी ड्रायव्हर आहे का जो तिथे मला घेऊन जाईल. तर तो एक टॅक्सी ड्रायव्हर तयार होतो आणि तो जो टॅक्सी ड्रायव्हर असतो किम नावाचा, तर त्याचं दाखवलंय की त्याला एक मुलगी असते आणि बायको नसते त्याच्या, आणि तो प्रेमाने म्हणजे सगळ्यांचं करत असतो. आणि म्हणजे रस्त्यावरही जर कोणी अशी गरजू महिला दिसली तर तिला पोचवायचा, एखाद्याजवळ पैसे नसले तरी ठीक आहे करायचं. म्हणजे पैसे तर त्याला पाहिजे असतात, त्याच्यावर कर्जही असतं त्यांनी घेतलेलं आपल्या घरमालकांचं, पण हेल्पफुल असतं. आणि मग तो त्याला कोणीतरी सांगतं की एका फॉरेनरला घेऊन जायचंय तिथे जे चाललंय अपरायझिंग, तर त्याचं रिपोर्टिंग तो करणार आहे आणि तो 1,00,000 देणार आहे. मग हा लगेच तयार होतो आणि त्याला घेऊन जातो. तर मग ते लोक कसे अडकतात आणि कसं, बरं आता इंग्लिश याला तुटूक फुटूक येत असतं ड्रायव्हरला, नीट येत असतं. मग त्यांना तिथे कोणीतरी असाही मुलगा पाहिजे असतो की ज्याला नीट इंग्लिश म्हणजे कोरियनही समजत असेल आणि इंग्लिशही समजत असेल. मग असा एक त्यांना मिळतो. मग ते तिघं मिळून भरपूर शूट करतात, त्यांच्याबरोबर ते लोक इकडे तिकडे जातात. पण मग तेच यांचाही जीव म्हणजे जेव्हा त्या लोकांना लक्षात येतं की कोणीतरी शूट करतंय आणि त्याच्यात हा सिओलचा टॅक्सी ड्रायव्हर इथे आलेला आहे, तर मग त्याला पकडायला पाहिजे, त्यांना मारायला पाहिजे, नाही तर हे सगळं पुन्हा पब्लिक होईल, म्हणजे प्रेसमध्ये किंवा ऑनलाईन होईल. मग ते त्यांच्या मागे. मग कसे बाकीचे तिथले टॅक्सी ड्रायव्हर्स यांना कसं हेल्प करतात. आणि जेव्हा म्हणजे पाठलाग जेव्हा ते पळतात आणि जेव्हा पोलिसांना ते पोलीस त्यांना हेलिकॉप्टर याच्या ह्यानी स्पॉट करतात आणि त्यांच्या मागे लागतात. तर कसे मग हे बाकीचे टॅक्सी ड्रायव्हर मध्ये मध्ये येऊन त्यांच्या रस्त्यामध्ये खोडा अडकवतात आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कसं त्यांना म्हणजे सहजपणे ते निघून जातील हे बघतात. आणि तिकडे पण यांनी फोन करून सांगितलं असतं की असा असा रिपोर्टर आहे आणि त्याची फ्लाईट तो जाणार आहे. तर मग म्हणतात हो हो, म्हणजे ते लोक रिपोर्ट करतात की हो सकाळी उद्या 10च्या त्याचं फ्लाईट आहे. तर मग हे सगळं त्याला कल्पना असतेच, तर त्याच्यामुळे तो आदल्या दिवशीच जी फ्लाईट असेल ती म्हणजे मला फर्स्ट क्लास मी जाणार, आणि मग तो जातो. आणि इकडे मग तिथे जाऊन ते सगळं पब्लिश करतात की कसं चाललंय, कसे अत्याचार चाललेत. म्हणजे शेवटी लोकांसमोर येतो आणि दडपशाही त्यांची जी असते चाललेली. मग तो म्हणतो की आता मी जेव्हा किंवा पुन्हा कोरियात जाईल तर मला त्या किमला नक्की भेटायचं आहे. आणि त्याचा नंबरही त्यांनी घेतला असतो, पण नंतर त्याला कळतं की त्याचं नावही ते खरं नसतं आणि फोन नंबरही नसतो. पण हा बघतो, त्याचं पेपरमध्ये फोटो आला असतो त्या रिपोर्टरचा आणि त्यांनी सगळं लिहिलेलं असतं. त्याला खूप आनंद होतो की म्हणजे निदान आपण जी मदत केली ती सार्थकी लागली. आणि मग तो जेव्हा तो पैसे, कारण त्याच्या टॅक्सीची पण खूप मोडतोड होते,
पण मग तो पैसे देत असतो तर तो पैसे घेत नाही. पण मग शेवटी सगळे टॅक्सी ड्रायव्हर्स म्हणतात, अरे निदान तुझ्या टॅक्सीचं जे निदान तोडफोड झाली ती तरी रिपेअर करून घे. आणि मग त्या पैशांनी तो नवीन टॅक्सी वगैरे घेतो, पण नाहीच म्हणजे त्याला. मग शेवटी ह्या चांगल्या कामांकरता वगैरे त्याला. आणि ही सगळी गोष्ट 90s मध्ये घडते. आणि मग 2003 मध्ये त्याच्यानंतर 2015-16 पर्यंत तो शोध घेत असतो टॅक्सी ड्रायव्हरचा. टॅक्सी ड्रायव्हरही असतो जिवंत, पण तो त्याच्याशी कॉन्टॅक्ट करत नाही. म्हणजे तो म्हणतो की मी निस्वार्थ बुद्धीने काम केलंय, काही अपेक्षेने केलं नाहीये. आणि तो म्हणतो मला जर तो मी जगातनं जायच्या आधी जर तो भेटला तर मी नक्की त्याला अप्रिशिएट करू. स्टेजवरून जेव्हा तो अवॉर्ड घेतो तेव्हाही तो त्याचा उल्लेख करतो त्या टॅक्सी ड्रायव्हरचा. पण तो म्हणतो तो मला काही अजून भेटत नाहीये. म्हणजे असा एक निस्वार्थ टॅक्सी ड्रायव्हर. आणि इतर कोरियामधले टॅक्सी ड्रायव्हर्स किती सपोर्टिव्ह आहेत जर एखादा जर चांगल्या कॉज करत असेल तर. अशी स्टोरी.